हॅलो स्टुडंट्स, लास्ट क्लासमध्ये तशीच डायग्राम ठेवली आहे मी. परत एकदा सांगतो की मोशन कुठूनही स्टार्ट होऊ देत. कशाबद्दल बोलत होतो आपण? टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय असतं? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सेट ऑफ ऑसिलेशन. एक ऑसिलेशनचा सेट करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड हा काय असतो? कॅपिटल टी. पण टाइम बिटवीन टू पॉइंट्स, टाइम बिटवीन टू पॉइंट्स म्हणजे कसं? जरी मोशन मीन पोझिशन पासून सुरू होऊ द्या किंवा मोशन एक्स्ट्रीम पासून सुरू होऊ द्या, जरी मोशन मीन पासून सुरू होऊ द्या किंवा जरी मोशन एक्स्ट्रीम पासून सुरू होऊ द्या, टाइम बिटवीन टू पॉइंट्स, दोन पॉइंट मधले टाइम हे काय असतात? सेमच असतात. दोन पॉइंट मधले टाइम सेम असतात. म्हणजे कसं? आताच सांगितलं मी, आपण काढलेत पण त्यालाच रिवाइज करूया. 0 टू ए जा किंवा ए टू 0 या लागणारा टाइम t/4. 0 टू a/2 जा किंवा a/2 टू 0 या लागणारा टाइम t/12. a/2 टू ए जा किंवा ए टू a/2 या लागणारा टाइम t/6. नीट बघा, a/2 टू ए जा किंवा ए टू a/2 या लागणारा टाइम t/6. ओके, हे मी कॅल्क्युलेशन्स आता रफ करतो. हे मी सगळे आतापर्यंतचे स्टँडर्ड टाइम्स काढून ठेवले. हे झोपेतून उठले तरी तुम्हाला टाइम माहीत असले पाहिजेत. आता मी याच्यात खूप सिंपल टेक्निक सांगणार आहे. खूप सिंपल टेक्निक. आता बघा, पुढचा महत्वाचा टाइम असतो 0 टू a/2. नीट बघा आता, 0 टू a/2 किती आला? t/12. मग 0 टू मायनस a/2, हे 0 टू मायनस a/2 हा पण टाइम किती असेल? t/12च. 0 टू a/2 t/12 आहे, म्हणजे 0 टू मायनस a/2 किती आला? t/12. मग हे मायनस a/2 टू प्लस a/2, व्हॉट आय एम सेइंग? मायनस a/2 टू प्लस a/2, हे लिहून टाका. मायनस a/2 टू प्लस a/2, मायनस a/2 टू प्लस a/2 किंवा प्लस a/2 टू मायनस a/2 लागणारा टाइम किती असेल? हा t/12 आणि हा t/12. t/12 प्लस t/12 किती असेल? t/6. हा टाइम किती असेल? t/6. ओके. मग झोपेतून उठलं तरी तुम्हाला चार टाइम माहीतच असले पाहिजेत. कोणते टाइम? 0 टू ए, ए टू 0 लागणारा टाइम t/4. 0 टू a/2, a/2 टू 0 लागणारा टाइम t/12. a/2 टू ए किंवा ए टू a/2 लागणारा टाइम t/6. आणि प्लस a/2 टू मायनस a/2 और मायनस a/2 टू प्लस a/2 लागणारा टाइम t/6. ओके, चला पटपट सांगा. 0 टू ए सांगितला, पटपट मनातल्या मनात म्हणायचं. 0 टू ए, बोर्ड कडे बघून म्हणा. 0 टू ए, ए टू 0. 0 टू a/2, a/2 टू 0. म्हणायलेत ना सगळे? हा. a/2 टू ए टू a/2, मायनस a/2 टू ए आणि a/2 टू मायनस a/2. बोलले का सगळे? व्हेरी गुड. उद्या झोपेतनं उठल्या उठल्या सकाळी म्हणून बघायचं जमतात का नाही. हे जमलेच पाहिजेत, कारण हे जमले तर प्रॉब्लेम इतके फास्ट सोडवता येतात पोरांनो, इतके फास्ट सोडवता येतात की सांगायची सोयच राहत नाही. म्हणून मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. ओके, आता मी सांगणार आहे हिंट. आता मी सांगणार आहे हिंट. आता पटकन बघा हिंट कशी. 0 टू a/2 जायचंय तुम्हाला. 0 टू a/2 पटकन बघायचं. a/2 ला अँगल किती? a/2 ला अँगल किती असतो? π/6. हे अपॉन आहे ना, अपॉन 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 6, फक्त त्याच्या डबल करायचं. डबल करायचं म्हणजे t/12. बघा बरं, 0 टू a/2 ला लागणारा टाइम किती असेल? t/12. तोच लागतो का? t/12. अरे किती सोपं आहे की नाही? आता पुढचं तुम्ही सांगा. 0 टू a/√2 ला जायचंय. 0 टू कुठं जायचंय पोरांनो? a/√2. आठवा पटकन. a/√2 म्हणजे 1/√2. 1/√2 किती असते? π/4 ला. π/4 ला म्हणजे स्मॉल t इज इक्वल्स टू t बाय, फक्त डिनॉमिनेटरच्या डबल करायचं. 4 च्या डबल किती? 8. म्हणजे 0 टू a/√2 ला जा किंवा a/√2 0 ला जा. टाइम किती आला? t/8. काय म्हणतील सर ही किती सोपं आहे हो, एवढ्या वेळ का सांगितलं नव्हतं तुम्ही? अरे आधी कन्सेप्ट न शिकायचं आणि नंतर ट्रिक्स शिकायच्या. ओके, त्याच्यानंतर दुसरं 0 टू √3a/2. 0 टू √3a/2. 0 टू √3a/2. बघा इकडं 0 टू √3a/2 ला कसं जाणार? 0 टू √3a/2 ला √3a/2 आठवा. √3a/2 म्हणजे किती? 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजेच π/3. 3 डिनॉमिनेटर आहे, त्याच्या डबल करा. डबल करा म्हणजे 6, म्हणजे टाइम किती लागला? t/6. त्याच्यानंतर नेक्स्ट 0 टू ए.
झिरो टू ए ला जा. ए म्हणजे किती अँगल? π/2. π/2 अँगलच्या डबल म्हणजेच किती लागला टाइम? t/4. लक्षात आलं? 0 पासून कुठेही जा, तिथला अँगल बघायचा आणि त्या अँगलच्या खालच्या नंबरच्या काय करायचं? डबल. तोच तुमचा टाइम पिरियड. किती सोपं होतं सर हे, तुम्ही का सांगितलं नाही एवढ्या वेळ, असं मनातल्या मनात वाटत असेल सगळ्यांना. अरे बाबा, पण तुला कन्सेप्ट नाही माहीत असलं पाहिजे आणि ट्रिक्स नाही माहीत असलं पाहिजे. मी दोन्ही पण सांगितलं. आधी सांगितलं कन्सेप्टनं, नंतर सांगितलं ट्रिक्सनं. आलं लक्षात? समजतंय काय करायचंय ते? ओके, दॅट्स ऑल. समजले का पोरांनो सर्वांना टाइम? ओके. मग ह्याच्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण फेज किंवा एक प्रॉब्लेम पाहूयात. टू पार्टिकल्स आर, राईट डाऊन प्रॉब्लेम. थांबा, बोर्ड साफ करू द्या. टू पार्टिकल्स आर moving on same SHM. Two particles are moving on same SHM. One is at minus a/2. One is at minus a/2 and other is at plus a and other is at plus a. Both are moving towards each other. Both are moving towards each other. Find time required to meet. Find time required to meet. Option घ्या. First option t/12, second t/6, third t/4 आणि फोर्थ घ्या t/12, t/6, t/4, t/2. t/2 नका, काहीतरी घ्या की रे, t/8 घ्या. लक्षात? ते ऑप्शन्स आहेत. आधी ऑप्शन चेक करून सांगतो आणि नंतर वेल मेथडना सांगतो. चला आता मी एक मार्क करतो. त्या पॉइंटला कोणता पॉइंट असतो? मीन पोझिशन. ऑप्शन कसं चेक करायचं? ऑप्शन चेक केलं तर आन्सर खूप फास्ट येईल, पण ते आन्सर येण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी काय माहित असलं पाहिजे? इकडून तिकडं, तिकडून इकडं जायचे टाइम्स माहित असले पाहिजे. चला पहिला ऑप्शन चेक करू, t/12. आता बघा पहिला ऑप्शन t/12 मायनस a/2 वरनं t/12 मध्ये कुठं जातं? मीन पोझिशनला. अरे हा या ना, लक्षात आहे का नाही? मायनस a/2 वरनं t/12 मध्ये कुठं येतं? मीन पोझिशनला. हे माहित नसेल तर टाइमचा चार्ट डोळ्यासमोर ठेवायचा आणि नीट बघायचं. मायनस a/2 वरनं t/12 मध्ये कुठं जातं? मीन पोझिशनला. पण ए चा पार्टिकल t/12 मध्ये मीन पोझिशनला येतो का? नाही. तो ए चा कुठं तरी जात असेल. जे माहित आहे तेच बघायचं. ए चा मीन पोझिशनला येण्यासाठी टाइम किती लागतो? t/4. मग ह्याला t/12 मध्ये हा यायलाय का? नाही. म्हणजे दोघं भेटणार का? नाही. म्हणजे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. लक्षात? नाउ गो फॉर सेकंड ऑप्शन. दुसऱ्या ऑप्शन कडे जा. दोघांपैकी एक जरी माहित असलं तरी चालतं. दुसऱ्या ऑप्शन कडे जा, t/6 कडे. चला पटकन सांगा. मायनस a/2 चा t/6 मध्ये कुठे येतो रे? प्लस a/2 ला. प्लस कुठं आला? a/2 ला. लक्षात आहे का नाही? मायनस a/2 चा प्लस a/2 ला किती टाइम मध्ये येतो? t/6. आणि प्लस a चा पण t/6 मध्येच, प्लस a चा पण t/6 मध्येच कुठे येतो? a/2 ला. म्हणजे t/6 टायमिंग मध्ये a चा पण a/2 ला यायलाय आणि मायनस a/2 चा पण a/2 लाच यायलाय. अरे वा, दोघं पण t/6 मध्ये a/2 लाच यायलेत. म्हणजे इथं भेटायलेत. म्हणजे t/6 इज द करेक्ट आन्सर. काय म्हणतील सर? कळलंच नाही हो. नीट बघ. मायनस a/2 चा t/6 मध्ये कुठे येतो? प्लस a/2 ला. आणि प्लस ए चा पण t/6 मध्येच कुठे येतो? a/2 ला. म्हणजे हे इकडून निघाला, हे इकडून निघाला. दोघं पण t/6 टायमिंग मध्ये कुठे आले? a/2 ला.
दोघं एकाच टायमिंग मध्ये आले म्हणजे काय झाले, भेटले. काय झाले, भेटले. आलं लक्षात. तू इकडून निघालास, तिनं तिकडून निघाली, तिनं किंवा वॉटेवर, तो तिकडून निघाला आणि 4 सेकंदात तिनं शिवाजी चौकात आली, 4 सेकंदात तू पण शिवाजी चौकातच गेलास, म्हणजे दोघं पण काय झालो, भेटलो. 4 सेकंदात एवढं फास्ट जाणार नाहीत तुम्ही, काय हनुमान नाहीत किंवा तुम्ही काय ते तसलं देव नाहीत. असंच केलं की झालं चंपट होऊन तिथंच. ओके, लाईक दॅट. मग पुढचं ऑप्शन बी चेक करून दाखवा सर. दाखवतो. चला, T/4. T/4चं डोकं लावा. प्लस एचा T/4 मध्ये कुठे येतो, मीन पोझिशन. पण -a/2चा मीन पोझिशनला T/4 मध्ये येतो का, नाही, T/12 मध्ये येतो. म्हणजे हा पण ऑप्शन रॉंग. T/8, T/8 तर सोडा, कुठंच होणार नाही. म्हणजे आन्सर काय आलं, T/6. काही पोरं असते छान, सर असलं कळत नाही, मेथड न करून दाखवा. तुझ्यासाठी मेथड न करून दाखवतो. मला सांग, दोन पार्टिकल भेटतात, दोन पार्टिकल भेटले की त्यांची काय सेम होते, डिस्प्लेसमेंट. आता बघ तू, दोघ जण जर इथं भेटले की दोघांची पोझिशन एकच असते, म्हणजे मीन पोझिशन पासून त्यांची काय सेम असते, डिस्प्लेसमेंट. मग असं भेटणं, ओव्हरटेक करणं, ह्या प्रॉब्लेम मध्ये दोघांची काय इक्वेट करायची, डिस्प्लेसमेंट. येते का लक्षात. दोन पार्टिकल भेटतात, भेटतात म्हणजे दोघांची पोझिशन एकच आहे, म्हणजे दोघांची डिस्प्लेसमेंट काय असेल रे दाद्या, सेमच असेल. येते लक्षात. दोन पार्टिकल, समजा समजा हा बोर्ड आहे, हा एक हँड आणि हा माझा दुसरा हँड, दोन एकमेकांना भेटले, मीन पोझिशन पासून दोघांची पण डिस्प्लेसमेंट काय आहे, सेम. सो माइंड इट, व्हेन टू पार्टिकल्स आर मीट देन देअर विच क्वांटिटी इज सेम. कोणती क्वांटिटी सेम असते, तर ती क्वांटिटी सेम असते कोणती, डिस्प्लेसमेंट. लक्षात. मग इक्वेशन लिही पटकन. पहिल्या पार्टिकलचं हे इक्वेशन लिही. आता बघ हे इक्वेशन कसं लिहिणार दाद्या, दाद्या नीट बघ, दाद्या नीट बघ कसं लिहिणार. आता y1 मीन पोझिशनचा विचार करायचा. मीन पोझिशन काय आहे, a sin ऑफ ओमेगा टी, मीन पोझिशन. ओके, मला सांग आता a/2 ला किती अँगल असतो, π/6. π/6 म्हणजे किती अँगल असतो, 30 डिग्री. मग पार्टिकल बघायच्या मीन पोझिशनच्या पुढे आहे की मीन पोझिशनच्या कुठं आहे बघायचा, पाठीमाग. मग मला सांग, हा पार्टिकल मीन पोझिशनच्या पुढे आहे की पाठीमाग आहे, कुठं आहे, पाठीमाग आहे. पाठीमाग म्हणून मायनस, पाठीमाग म्हणून मायनस. पुढे असतं तर काय लिहिलं असतं रे दाद्या, प्लस. नीट बघ, ते मी सांगतोच कसं इक्वेशन्स बनवायचे ते. नीट बघा, मीन पोझिशन साठी a sin ऑफ ओमेगा टी. आता मीन पोझिशनच्या पार्टिकल कुठे आहे, पाठीमाग, पाठीमाग म्हणून मायनस. आणि a/2 ला अँगल किती, π/6, म्हणजे -π/6. हा अँगल किती झाला, π/6 इज इक्वल्स टू y2. आता हा पार्टिकल कुठं आहे, एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीम पासून स्टार्ट व्हायला. एक्स्ट्रीम साठी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन सगळ्यांना माहित असतं. काय असतं इक्वेशन, a cos ऑफ ओमेगा टी. अरे हा या ना, हा तो बोल नाही तो नो तो बोल. हा 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 हा, परत एकदा नीट बघ. हा काय आहे, -a/2 पासून स्टार्ट करायला आहे. मग हेच आपल्याला इक्वेशन लिहायचंय. आधी मीन पोझिशनचं लिहायचं, चॉप चाप. काय मीन पोझिशनचं इक्वेशन, a sin ऑफ ओमेगा टी. पटकन विचार कर. पार्टिकल मीन पोझिशनच्या पुढे असेल, पुढं 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 म्हणजे कुठं, राईटला, तर साइन प्लस लिहायचं. पाठीमागं असेल तर साइन काय लिहायचं, मायनस. हे काय लिहिलं मी, मायनस. लक्षात. चल पटकन लिहून टाका आता. a/2 ला अँगल किती, π/6, म्हणजे -π/6 इज इक्वल्स टू a cos ओमेगा टी. a cos कसं, प्लस a हा कुठं आहे, एक्स्ट्रीम. चल a काय होतील, कॅन्सल. हे साइन a मायनस साइन b चा फॉर्म्युला झाला. साइन a मायनस साइन b चा फॉर्म्युला काय, साइन a इंटू कॉस b मायनस कॉस a, a म्हणजेच ओमेगा टी, इंटू साइन b. साइन b किती, साइन π/6 इज इक्वल्स टू कॉस ओमेगा टी. चल ठेव व्हॅल्यू, साइन ओमेगा टी इंटू कॉस π/6. कॉस π/6 म्हणजे कॉस 30. कॉस 30 किती रे दाद्या, √3/2 मायनस कॉस ओमेगा टी, साइन 30 1/2 म्हणजे 1/2 कॉस ओमेगा टी इज इक्वल्स टू, हे इकडे किती, कॉस ओमेगा टी. हे किती आलं, √3/2 साइन ओमेगा टी इज इक्वल्स टू, मायनस इकडे जाऊन प्लस झालं, 1/2 प्लस 1 किती झालं, 3/2 कॉस ओमेगा टी. चल डू दिस कॅल्क्युलेशन. 2 गेट कॅन्सल. हे डिनॉमिनेटरला आलं, साइन ओमेगा टी बाय कॉस ओमेगा टी. काय झालं रे दाद्यांनो, टॅन ओमेगा टी. 3 बाय
हे किती आलं √3. हे √3 कॅन्सल करून 3 ला काय आला √3. सो ओमेगा टी इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ √3. चल 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 ओमेगा 2 पाय बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. टॅन इनवर्स √3 किती रे देवा 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3. पाय पाय गेट कॅन्सल. सो स्मॉल टी इज इक्वल्स टू टी बाय 3 टू जा किती आलं 6. म्हणजे आन्सर काय आलं टी बाय 6. आणि एवढं करण्याच्या आधी पण आन्सर मी किती सांगितलं होतं टी बाय 6च. लक्षात काय केलं आलं ह्याला आधी एक्सपांड केलं. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला. साइन ए मायनस बीचा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी इज इक्वल्स टू कॉस ओमेगा टी. कॉस पाय बाय 6 म्हणजे कॉस 30. कॉस 30 किती असतं √3/2 साइन ओमेगा टी. साइन 30 किती असतं 1/2 कॉस ओमेगा टी. 1/2 कॉस ओमेगा टी इज इक्वल्स टू कॉस. हे इकडं झालं मायनसचं प्लस झालं. कॉस डिनॉमिनेटरला गेलं. साइन बाय कॉस टॅन आलं. हे √3 डिनॉमिनेटरला आलं. कॅल्क्युलेशन केले ओमेगा टी टॅन इनवर्स √3. टॅन इनवर्स √3 म्हणजे 60 डिग्री. पाय बाय 3 पाय पाय कॅन्सल. हे इकडं आलं टी बाय 6. म्हणजे टाइम किती लागला टी बाय 6 मीट होण्यासाठी. लक्षात ओके. नेक्स्ट पुढचं असतं फेज. नेक्स्ट क्वांटिटी असते फेज. फेज म्हणजे काय असतं बघा. द क्वांटिटी विच रिप्रेझेंट position and quantity which represent position and direction of motion of particle at any instant of time. फेज म्हणजे काय असतं the position and direction of motion of particle at any instant of time. कुठल्याही इन्स्टंट ऑफ टाइमला जी क्वांटिटी पार्टिकलची पोझिशन आणि मोशनची डायरेक्शन शो करते ह्यालाच काय म्हणतात फेज. ह्यालाच काय म्हणतात फेज. मग आता नीट बघा. काय बघा नीट बघा. वायचं इक्वेशन मी थोडंसं बदलतो. जनरली इतके वेळ काय लिहितो तो ए साइन ओमेगा टी. आता मी प्लस और मायनस काय लिहितो फाय. ओके. हा पुढचा फाय अँगल जो असतो ह्या फाय अँगललाच काय म्हणत असतात फेज. फाय अँगललाच काय म्हणत असतात फेज. मग ह्या फेजमुळं मला काय कळतं. या फेजमुळं मला काय कळत असतं तर या फेजमुळं मला कळत असतं की पार्टिकलची पोझिशन आणि डायरेक्शनची मोशन. मी एक साधं एक्झाम्पल घेऊन सांगतो. एक्झाम्पल मी असं इक्वेशन लिहिलं y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 4. नीट बघा. मग हा पाय बाय 4 म्हणजे काय झाला फेज. पाय बाय 4 म्हणजे काय झाला फेज. मग सरळ मी मोशन बनवणार. ही मोशन आहे. हे काय झाला मीन पोझिशन. आलं लक्षात. पार्टिकल जर मीन पोझिशनला असेल तर इक्वेशन काय असतं y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. मग नीट बघायचं. आता हा पुढचा पाय बाय 4 आहे. पाय बाय 4 आहे म्हणजे किती डिस्प्लेसमेंट असते रे पाय बाय 4 ला. आता हे पाठच पाहिजे. साइन पाय बाय 4 1/√2. पाय बाय 4 म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आली a/√2. की काय डिस्प्लेसमेंट आली a/√2. मग a/√2 आली म्हणजेच प्लस आहे म्हणजे मीन पोझिशनच्या पार्टिकल कुठं आहे पुढं आहे. म्हणजे हा पार्टिकल कुठं चाललाय या डायरेक्शनला.
म्हणजे प्लस एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे ह्या इक्वेशन मधनं काय कळलं मला, पोझिशन काय आहे रे दाद्यांनो पार्टिकलची, a/√2 आणि डायरेक्शन ऑफ मोशन काय आहे, टुवर्ड्स द कुठं आहे, प्लस एक्स्ट्रीम. त्याची मोशनची डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. मग कळलं ही जी फेज क्वांटिटी आहे ही आपल्याला काय सांगायली आहे, पार्टिकलची पोझिशन, आणि पार्टिकलची काय सांगायली आहे, डायरेक्शन. पार्टिकलची काय सांगायली आहे, पोझिशन, आणि पार्टिकलची काय सांगायली आहे, डायरेक्शन. आलं लक्षात. मग आता बघा ह्याचा थोडासा मोठा जर चार्ट बनवला, तर आपल्याला सगळ्या गोष्टी टॅकल करता येतील फेजचा. एक ऑसिलेशन साठीच बनवूयात आपण कंप्लीट. हे समजलं कसं केलं, y इज इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस π/4. हा जो अँगल असतो ह्यालाच काय म्हणतात, फेज. मग π/4 प्लस आहे म्हणून ह्याच्या कुठं पुढं कितीनं पुढं, a/√2. π/4 ला किती डिस्प्लेस असते, a/√2. म्हणजे a/√2 ला पार्टिकल आहे आणि तो पुढं म्हणजेच कुणाकडे चाललाय, प्लस एक्स्ट्रीम पोझिशन कडे. लक्षात. मग आता बघा मी थोडंसं ह्याला ब्रॉड टीचिंग करतो, ब्रॉड 360 पर्यंत फेजचा विचार करूयात. कसं करणार बघा 360 फेजचा. आता हा ही झाली मीन पोझिशन. इकडे थोडं आणखी वाढवूयात. ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन, परत ही मीन पोझिशन, ही मायनस एक्स्ट्रीम पोझिशन, ही मीन पोझिशन. चला अँगल लिहा, पटपट पटपट अँगल लिहा. पहिला अँगल 0, दुसरा अँगल 30, तिसरा अँगल 45, चौथा 60, 90, 90 आणि 30 120, 120 आणि 45 135, 135 आणि हे 150, हा 180, 180 आणि 30 किती 210, 210 आणि 210 आणि 210 आणि पुढं किती 45, 180 आणि 45 किती येईल रे बाबा, 180 आणि 45, हा 5, 5 आणि 8 आणि 4 12ला 2, हा 1 225 प्लस 210 आणि 30 240, 240 आणि 30 270, 270 आणि 30 300, 315 315, 315 आणि 15 330, आणि हा किती असेल 360. हे सगळे अँगल्स झाले. डिस्प्लेसमेंट लिहूयात. 30 ला डिस्प्लेसमेंट वेगळ्या चॉकने लिहूयात, a/2, a/√2, इथे किती असेल √3 a/2, फायनली a. इकडं मायनस a/2, हे मायनस a/√2, हे मायनस √3 a/2, आणि इकडं फायनली मायनस. हे काय झालं डिस्प्लेसमेंट. ग्राफ कळला सर्वांना, हा दिसायले का व्यवस्थित, नीट बघा. मीन पोझिशनवरनं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम हे सगळे अँगल म्हणजे काय झाले, फेज. लक्षात. मग आता बघा कशी मोशन स्टार्ट होते. इथनं पार्टिकल इकडं 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 असा जाऊन इकडं, हे इकडं, हे इकडं, हा इकडं 210 ला इकडं, हा इकडं, हा इकडं, हा इकडं, हा इकडं, आणि हा इकडं. आलं. हे नीटच्या मुलांसाठी एवढं गरजेचं नाही. मग हे कशासाठी शिकवायलो मी, जेईई मेन्स. नीटच्या मुलांसाठी एवढं डीप गरजेचं नाही. मी काय सांगतोय, नीटच्या मुलांसाठी एवढं गरजेचं नाहीये. मग आता बघा छोट्या छोट्या गोष्टी याच्यापासून, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम, मेन. आता समजा मला इक्वेशन दिलं असं, इक्वेशन काय दिलं, y इज इक्वल्स टू काहीतरी दिलं म्हणजे समजा आता मला इक्वेशन दिलं फेजचं. समजा मला ह्याच्यासाठी इक्वेशन लिहायचंय. आता आपण जे लिहिलं होतं मायनस a/2च्या 330च्या पार्टिकलसाठी लिहिलं होतं. हे कुणासाठी लिहिलं होतं, 330च्या. मग ह्याला असं पण लिहू शकतो आपण, y इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा t प्लस
आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर आधी इथं मायनस लिहिलं होतं पाठीमाग आहे म्हणून, पण त्यावेळेस मायनस लिहिताना मी 303 नव्हता लिहिला, फक्त अँगल किती लिहिला होता इथं 30. अँगल किती लिहिला होता आठवतंय? फक्त काय लिहिला होता 30. मग आता नीट बघा, y इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी. ओमेगा टी प्लस काय लिहिलं मी इथं प्लस, हा किती आहे 330. कारण आता बघा मीन पोझिशनचा विचार केला तर मीन पोझिशन पासून तो किती न पुढं आहे 300 आहे, 330 अँगल न पुढं आहे, म्हणून हे काय लिहिलं मी 330. ओके, अरे हा आहे ना. मग आता मला ह्याला असं पण लिहिता येतं, असं पण म्हणजे कसं लिहिता येतं, y इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी. 330 ला किती लिहिता येईल मला 360 मायनस किती लिहिता येईल 30. अरे हा या ह्या 330 लाच मला किती लिहिता येईल 360 मायनस 30. मग हे 360 असेल तर साईनचं काय असतं सायनस 360, किंवा हे असेल तर ए, हे साईनचं काय राहिलं सायनच ओमेगा टी मायनस मायनस किती असेल हे 30. म्हणजे बघा मी तेव्हा हेच इक्वेशन लिहिलं होतं का ए साइन ओमेगा टी मायनस 30. म्हणजे असे कन्वर्जन करता येतात. मग फॉर एक्झाम्पल एखादा पार्टिकल कुठं आहे 150 ला आहे, एखादा पार्टिकल कुठं आहे 150, ह्याच्यासाठी इक्वेशन लिहायचे. मग कसं लिहिणार मी, y इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस 150. प्लस 150 म्हणजे बघा कसं लिहिलं, हा पार्टिकल 150 म्हणजे आधी कुठं गेला 90, आणि 90 वरनं कुठं आला 150. मग 150 काय सांगतं मला, 150 काय सांगतं मला, तर पार्टिकलची पोझिशन काय आहे a/2, आणि हा 150 वरचा पार्टिकल हा कुठं चाललाय मीन पोझिशन कडं, म्हणजे त्याची जी डायरेक्शन झाली ही टुवर्ड्स डायरेक्शन कुठं आहे मीन पोझिशन कडं. आलं लक्षात. समजा हा 240 साठी लिहायचंय मला, 240 साठी इक्वेशन असं दिलं, y इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस 240. आलं लक्षात. मग आता मला ह्या 240 फेज वरनं काय कळलं, 240 ला किती असते डिस्प्लेसमेंट किंवा पोझिशन -√3a/2, आणि हा 240 चा पार्टिकल, हा 240 चा पार्टिकल कुठं चाललाय -e, म्हणजे डायरेक्शन कुठं झाली टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजे या फेजवरनं मला काय कळतं, आयदर आय विल गेट पोझिशन किंवा बोथ आय विल गेट पोझिशन अँड अदर इज डायरेक्शन. म्हणजे मला पोझिशन पण मिळते आणि डायरेक्शन पण मिळते. लक्षात. फेजचा मिनिंग समजला. अरे हा आहे ना. मग ही फेज डायग्राम असते हे, म्हणजे असं 360 मध्ये काय होत असतं ऑसिलेशन. एवढं डिटेलमध्ये नीटला काही गरज नसते, जेवढी गरज आहे ते मी पुढे शिकवेलच. नीटला काय गरज असते, पण हे तुम्हाला माहीत असावं डिटेलमध्ये. काय माहीत असावं की 0 to 360 अँगल हा ऑसिलेशनमध्ये किंवा वन ऑसिलेशनमध्ये कसा डिवाइड होत असतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणून मी हे काय केलेलं आहे सगळं ड्रॉ केलेलं आहे. ओके, दॅट्स ऑल. मग ह्याच्यानंतर नेक्स्ट आता ह्याच्या आपण 1 बाय 1 काय पाहूयात, प्रॉब्लेम्स पाहूयात. मग ह्याचे 1 बाय 1 काय प्रॉब्लेम पाहूयात. पहिला प्रॉब्लेम पाहूयात फाइंड. पहिला प्रॉब्लेम पाहूयात फाइंड फेज डिफरेंस बिटवीन displacement, velocity and acceleration. Find phase difference between velocity, displacement and acceleration. मग आता तुम्हाला ही थोडी ट्रिग्नॉमेट्री माहीत असली पाहिजे. पण ट्रिग्नॉमेट्री माहीत असण्यासाठी मी तुम्हाला 1-2 फॉर्म्युले लिहून देतो. ओके. कॉस थिटाला कसं लिहित असतात, कॉस थिटाला लिहित असतात साइन π/2 प्लस थिटा. साइन π/2 प्लस थिटा. त्याच्यानंतर मायनस कॉस थिटाला कसं लिहित असतात, मायनस कॉस थिटाला किंवा मायनस साइन थिटाला, मायनस साइन थिटाला कसं लिहित असतात कॉस π/2 प्लस थिटा. आणि मायनस साइन थिटाला आणखी एक लिहित असतात साइन पाय प्लस थिटा. हे लिहिण्याच्या मेथड असतात. कॉस थिटाला लिहित असतात साइन π/2 प्लस थिटा, मायनस साइन थिटाला कॉस π/2 प्लस थिटा, मायनस साइन थिटाला साइन π/2 प्लस थिटा. काय म्हणतील सर हे खरं आहे, हे कशावरनं चेक करा. साइन π/2 आहे, π/2 म्हणजे 90, 90 असेल, साइन π/2 आहे म्हणजे हे किती झालं साइन 90. 90 किंवा
270 असेल, 90 किंवा 270, साईनचं काय होत असतं कॉस. 90 किंवा 270 असेल तर साईनचं काय होत असतं कॉस. लक्षात. प्लस थिटा, थिटा अँगल ॲज इट इज. मग साईन फंक्शन बघायचं, π/2 प्लस थिटा म्हणजे कितवा क्वाड्रंट येतं, सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटला साईन काय येत असतं पॉझिटिव्ह, म्हणजे साईन π/2 प्लस थिटाला काय लिहित असतात प्लस कॉस थिटा. माइंड इट. दुसरं कॉस π/2 प्लस थिटा. आता इथं π/2 आहे, π/2 आहे म्हणजे 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे कॉसचं काय राहणार, काय होणार साईन. कारण इथं 90 किंवा 270 असेल तर कॉसचं साईन, साईनचं कॉस, कॉसचं काय झालं साईन. थिटा अँगल ॲज इट इज. आता क्वाड्रंट ठरवा. π/2, π/2 म्हणजे 90, 90 प्लस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट, सेकंड. आणि सेकंड क्वाड्रंटला कॉस फंक्शन काय असतं निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणून कोणतं साईन मायनस साईन. म्हणजे कॉस π/2 प्लस थिटाला काय लिहितात मायनस साईन थिटा. मग आता बघा मायनस साईन थिटाला साईन पाय प्लस थिटा कसं लिहिलं, हे पाय पाय आहे म्हणजे साईनचं काय राहतं साईनच. आणि हा प्लस थिटा, थिटा अँगल ॲज इट इज. आता हे ठरवूयात साईन. मग पाय प्लस समथिंग म्हणजे कितवा क्वाड्रंट येतो, थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटला साईन फंक्शन काय असतं निगेटिव्ह. सो माइंड इट. प्लस थिटाला लिहितात साईन π/2 प्लस थिटा, मायनस साईन थिटाला लिहितात कॉस π/2 प्लस थिटा, आणि मायनस साईन थिटाला लिहित असतात साईन पाय प्लस थिटा. हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. मग आता बघा हे झालं आपलं फेज डिफरन्स प्रॉब्लेमचं मॉडेल फर्स्ट. मॉडेल फर्स्ट मध्ये आपल्याला काय इन्व्हॉल्व करायचे, ट्रिग्नॉमेट्री फेज डिफरन्सच्या प्रॉब्लेममध्ये. आणि हे ट्रिग्नॉमेट्रीचे हे बेसिक फॉर्म्युले माहीत पाहिजेत. कॉस थिटाला लिहिता येत असतं साईन π/2 प्लस थिटा, मायनस साईन थिटाला लिहिता येत असतं कॉस π/2 प्लस थिटा, आणि मायनस साईन थिटाला लिहिता येत असतं साईन पाय प्लस थिटा. ओके, हे काय झाले ट्रिग्नॉमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले. मग आपल्याला प्रॉब्लेम्स पण ट्रिग्नॉमेट्रीचेच पाहिजेत. ओके. मग आता बघा साईन फंक्शन, मी इथंच सांगतो फेज डिफरन्स म्हणजे काय असतं. साईन फंक्शन कुठून स्टार्ट होतं मीन पोझिशन, आणि कॉस फंक्शन कुठून स्टार्ट होतं एक्स्ट्रीम पोझिशन. मग नेमकं फेज डिफरन्स म्हणजे काय असतो, त्या दोघांच्या अँगल मधला डिफरन्स. फेज डिफरन्स इज नथिंग बट अँगल मधला डिफरन्स. हे डेल फाय म्हणजे फेज डिफरन्स. फाइंड फेज डिफरन्स बिटवीन. फेज डिफरन्स म्हणजे असतो अँगल मधला डिफरन्स. मग आता मला सांगा हे कुठून स्टार्ट व्हायलंय मीन पोझिशन, म्हणजे ह्याचा फेज किती आहे 0 इनिशियलचा फेज. आणि हे कुठून स्टार्ट व्हायलंय एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम म्हणजे किती असेल ह्याचा 90. मग दोघाचा फेज डिफरन्स घेतला, दोघाचा साइन आणि कॉस मधला फेज डिफरन्स 90 मायनस 0 म्हणजे किती झाला 90. सो माइंड इट साइन आणि कॉस मधला फेज डिफरन्स कोण असतो 90. मग हा फेज डिफरन्स 90 कुणाचा जास्त आहे, आता सांगा बरं कुणाचा जास्त आहे, साइनचा जास्त आहे की कॉसचा जास्त आहे. बघा आता ही सुरुवात आहे, सुरुवातीला कोण बसलंय साइन, साइन 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 सुरुवातीला मीन पोझिशनला, आणि कॉस कुठं जाऊन बसले एक्स्ट्रीम. मग मला सांगा कोण पुढे आहे, कॉस पुढे आहे की साइन पुढे आहे. साइन मीन पोझिशनला, कॉस एक्स्ट्रीमला, म्हणजे कॉस पुढे आहे. म्हणजे 90 डिग्री हा फेज डिफरन्स आहे, पण कॉस फंक्शन हे पुढं असतं म्हणजेच काय करतं लीड करतं. म्हणजे कॉस फंक्शन लीड टू साइन बाय 90. म्हणजे कॉस फंक्शन हे साइन फंक्शनला कितीनं लीड करत असतं 90. कळलं फेज डिफरन्स कॉस आणि साइन मधला. कॉस साइन, साइनचा मीन पोझिशन मधनं इनिशियल फेज किती 0, कॉसचा इनिशियल फेज किती 90, कॉसचा इनिशियल फेज 90, कारण एक्स्ट्रीम मधनं सुरू होतं. आत्ताच बघितलं एक्स्ट्रीमला अँगल किती असतो 90. मग फेज डिफरन्स 90 मायनस 0 किती आला 90. मग हा फेज मध्ये कोण पुढं कोण पाठीमागं, पुढं जाणं म्हणजे लीड करणं. मग आता कन्सिडर करा साइन कुठं आहे मीन पोझिशनला, कॉस कुठं आहे एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम म्हणजेच कुठं पार पुढं. मग कोण पुढं आहे कॉस पुढं आहे, म्हणून कॉस फंक्शन लीड टू साइन फंक्शन बाय किती ना 90. ओके, हे तुम्हाला एसी सर्किट मध्ये आहे सेकंड पेपर मध्ये, पण मी आत्ताच सगळं सांगत आहे. मग आता आपल्याकडे जाऊयात डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन. सरळ इक्वेशन लिहा. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय रे दादांनो ए साइन ओमेगा टी. व्हेलॉसिटीचं इक्वेशन लिहा ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि ऍक्सलरेशनचं इक्वेशन लिहा मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. इथंपर्यंत लिहिले का इक्वेशन सर्वांनी? अरे हा या ना, लिहिले का लिहिले का लिहिले का लिहिले का लिहिले. मग आता फेज डिफरन्स म्हणजे डायरेक्ट अँगल सबस्ट्रॅक्ट करता येत नसतात, डायरेक्ट अँगल सबस्ट्रॅक्ट करता येत नसतात. का सबस्ट्रॅक्ट करता येत नसतात? आणि हे साइन कॉस साइन हे सगळं वेगवेगळं आहे. ह्याला आधी सगळ्याला एकाच फॉर्मॅटमध्ये आणायचं. मग आयदर ह्या सगळ्यांना कॉस मध्ये आणा किंवा साइन मध्ये आणा. इथं आपण सगळ्यांना साइन मध्ये आणू. कसं आणणार ए ओमेगा,
आत्ताच बघितलो आपण कॉस थिटाला साईनच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं, कॉस थिटाला साईनच्या फॉर्ममध्ये साईन पाय बाय 2 प्लस थिटा, तसंच लिहितो मी साईन पाय बाय 2 म्हणजेच ओमेगा टी प्लस पाय बाय 2. पाय बाय 2 आधी लिहा नंतर लिहा. आत्ताच बघितलं मी कॉसला कसं लिहित साईनच्या फॉर्ममध्ये, कॉसला कसं लिहितात साईनच्या फॉर्ममध्ये पाय बाय 2 प्लस थिटा, तेच लिहिलं मी पाय बाय 2 प्लस थिटा. ॲक्सलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर, मायनस साईनला ए ओमेगा स्क्वेअर कसं लिहितात, साईन ओमेगा टी प्लस पाय थिटा प्लस पाय असंच लिहितात का बघा. मायनस साईन थिटाला साईनच्या फॉर्ममध्ये पाय प्लस थिटा तसंच लिहितात का बघा, ओमेगा टी प्लस पाय. सगळ्यात पहिला रूल कळला. फेज डिफरन्सच्या प्रॉब्लेममध्ये जर ट्रिग्नॉमेट्री असेल, फेज डिफरन्सच्या प्रॉब्लेममध्ये जर ट्रिग्नॉमेट्री असेल तर सगळे फंक्शन आधी काय करून घ्यायचे, सेम. एकतर साईन करा कॉस करा. इथं पहिलं काय होतं साईन, दुसरं काय होतं कॉस, तिसरं काय होतं मायनस साईन. या सगळ्याला मी कुणाच्या फॉर्ममध्ये करून टाकलं, साईनच्या. कसं केलं लक्षात आलं. कॉस ओमेगा टीला काय लिहिलं, साईन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. मायनस साईनला काय लिहिलं, साईन ओमेगा टी प्लस पाय. आता बघा सगळे फंक्शन हे काय झाले, साईन झाले. लक्षात काढा आता फेज डिफरन्स. कुणामधला काढू तर डेल फाय बिटवीन वाय अँड व्ही, डिस्प्लेसमेंट, आणि कुणामधला वेलॉसिटी मधला. चला अँगलचं सबस्ट्रॅक्शन. आता साईन साईन सेम झालं की फक्त अँगलचं सबस्ट्रॅक्शन. ओमेगा टी प्लस पाय बाय 2 मायनस ह्याचा अँगल किती, ओमेगा टी. ओमेगा टी कॅन्सल, आन्सर किती आलं, पाय बाय 2. फेज डिफरन्स बिटवीन. आता काय काढू, ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी. ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशनचा अँगल किती, ओमेगा टी प्लस पाय मायनस वेलॉसिटीचा ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ओमेगा टी प्लस पाय बाय 2, ते मायनस केलं की मायनस होईल, प्लस ओमेगा टी कॅन्सल, पाय मायनस पाय बाय 2 किती आलं, पाय बाय 2. आणि लास्ट फेज डिफरन्स बिटवीन ॲक्सलरेशन आणि वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट. ॲक्सलरेशनचा ओमेगा टी प्लस पाय मायनस डिस्प्लेसमेंटचा अँगल ओमेगा टी. ओमेगा टी कॅन्सल, म्हणजे आन्सर किती आलं, पाय. म्हणजे फेज डिफरन्स म्हणजे अँगलचा डिफरन्स. पण अँगलचा डिफरन्स कधी घ्यायचा, जेव्हा फंक्शन सगळे सेम असतात, साईन साईन साईन. इथे मी डायरेक्ट घेतलं का, डायरेक्ट जर घेतलं असतं ओमेगा टी मायनस ओमेगा टी 0, ओमेगा टी मायनस ओमेगा टी 0, त्याला काय अर्थ आहे का, नाही. म्हणून पहिलं मॉडेल ट्रिग्नॉमेट्री सॉल्व करताना सगळे अँगल्स आधी काय करून घ्यायचे, सगळे फंक्शन्स आधी काय करायचे, साईन. आणि ते कसे करायचे मी सांगितलंय. कसे करायचे, कॉस असेल तर असं, साईनचं असं असं, ह्या फॉर्म्युल्यानुसार करायचे. आणि सरळ काय घ्यायचा, अँगलचा डिफरन्स. ओके. मग आता नीट बघा, ह्याला एवढं करत बसायची गरजच नसते. मग एवढं करत बसायची गरज नसते. आता व्यवस्थित लक्षात ठेवायचं, सरळ 3 स्टेअर्स काढायच्या, असे 3 टप्पे काढायचे. सगळ्यात पहिल्या टप्प्यावर कोण असेल, डिस्प्लेसमेंट. दुसऱ्या टप्प्यावर कोण असेल, वेलॉसिटी. आणि तिसऱ्या टप्प्यावर कोण असेल, ॲक्सलरेशन. मग दोघांमधला फेज डिफरन्स किती झाला, पाय बाय 2. लक्षात. मग आता बघा बरं, ॲक्सलरेशन हे वेलॉसिटीच्या वरती आहे, म्हणजे ॲक्सलरेशन लीड्स टू वेलॉसिटी बाय फेज पाय बाय 2. वेलॉसिटी लीड्स टू डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी लीड्स टू डिस्प्लेसमेंट बाय पाय बाय 2. वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटला कितीनं लीड करायला आहे, पाय बाय 2. आणि ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंटमध्ये पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 कितीचा फेज आहे, पायचा. फक्त ही डायग्राम लक्षात ठेवायची स्टेप्सची आणि सरळ आन्सर लिहून टाकायचं. डिस्प्लेसमेंट ॲक्सलरेशन मधला पाय, डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी मधला पाय बाय 2, वेलॉसिटी ॲक्सलरेशन मधला फेज डिफरन्स किती, पाय बाय 2. लक्षात. मग लीड कोण करतं लगेच कळतं. ॲक्सलरेशन वरच्या पायरीवर आहे म्हणजे ॲक्सलरेशन लीड्स टू वेलॉसिटी बाय पाय बाय 2. वेलॉसिटी लीड्स वरच्या पायरीवर आहे म्हणून डिस्प्लेसमेंट बाय पाय बाय 2. लीड म्हणजे काय, पुढं राहणं. ॲक्सलरेशन लीड्स टू डिस्प्लेसमेंट बाय द फेज पाय. पहिलं मॉडेल कळलं. मॉडेल 1 हे कुणाचं आहे, ट्रिग्नॉमेट्रीचं. कसं करायचं कळलं. आधी सगळ्याला कुणाच्या फॉर्ममध्ये आणायचं, साईन साईन साईन. ओके. कुठं पण प्रॉब्लेम येईल. ओके, असे भरपूर प्रॉब्लेम आहेत. सगळ्याला कुणाच्या फॉर्ममध्ये आणायचं, सेम फॉर्ममध्ये. आणि एकदा का सेम फॉर्ममध्ये आणलं, फक्त अँगलचं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. कसं सेम फॉर्ममध्ये आणायचं, मी हे तर 3 ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले लिहून दिले होते. त्या 3 ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले घेऊन सेम आणायचं आणि सरळ कुणाचा डिफरन्स घ्यायचा. हे डेल फाय म्हणजे फेज डिफरन्स असतं. आणि सरळ अँगलचे काय घेत राहायचे, डिफरन्स. अँगलचे डिफरन्स घेतले की तुम्हाला काय मिळत जातात, फेज. अँगलचा डिफरन्स हाच काय असतो, फेज डिफरन्स.
ह्याच्यानुसार मी स्टेप्स काढल्या. पहिल्या स्टेप्सवर डिस्प्लेसमेंट, दुसऱ्यावर व्हेलॉसिटी, तिसऱ्यावर ॲक्सलरेशन. प्रत्येक स्टेपची ही कितीची झाली π/2. मग आता ह्याच्याहून सगळं सांगायचं. ॲक्सलरेशन लीड टू व्हेलॉसिटी बाय π/2, व्हेलॉसिटी लीड टू डिस्प्लेसमेंट बाय π/2, ॲक्सलरेशन लीड टू डिस्प्लेसमेंट बाय पाय. हेच काय झाले फेज. ओके, हे झालं मॉडेल पहिलं ट्रिग्नॉमेट्री. नेक्स्ट क्लासला फेज डिफरन्सच्या प्रॉब्लेमचे मॉडेल 2, मॉडेल 3, मॉडेल 5 असे क्वेश्चन्स बघूयात. ओके.